आज आपण भीमाच्या पराक्रमाची एक गोष्ट ऐकणार आहोत. महाभारतातल्या पांडवांचा पराक्रमी वीर भीम. उंच, धिप्पाड, बलदंड, महाशक्तिमान असा हा भीम. कौरव पांडवांमध्ये झालेल्या दूध खेळात हरल्यानंतर त्यांना राजवाड्यातून बाहेर जावे लागले. सर्व वैभव सोडून सामान्य जीवन जगावं लागलं. हस्तिनापुरातले राजकुमार गावोगावी जाऊन भिक्षा मागून जीवन जगत होते. असेच एकदा एका गावात त्यांचा मुक्काम होता. एका ब्राह्मणाच्या घरी ते जेवणासाठी थांबले होते. तेव्हा त्या घरातील स्त्री त्यांना रडताना दिसली. सर्वजण घाबरलेले आणि त्रस्त दिसत होते. तेव्हा पांडवांनी त्यांना विचारलं, काय झालंय? तुम्ही दुःखी का आहात? तेव्हा ब्राह्मण म्हणाला, या गावापासून जवळच्याच एका डोंगरावर एक राक्षस राहतो. त्याचं नाव बकासूर. बकासूर हा खूप दुष्ट, ताकदवान आहे आणि प्रचंड खादाडही आहे. त्याची भूक भागवण्यासाठी रोज गाढाभर अन्न त्याला पाठवावं लागतं. तो अन्नासोबत गाडी नेणाऱ्या मनुष्यालाही सोडत नाही. त्यालाही खाऊन टाकतो. गावातील प्रत्येक घराची पाळी येते. त्यावेळी जावं लागतं आणि आज ती पाळी आमच्या घरावर आली आहे. तो राक्षस आज मला खाणार आहे. हे बोलणे ऐकून भीम म्हणाला, महाशय, आपण शांत राहा आणि आराम करा. राक्षसासाठी गाडी भरून अन्न मी घेऊन जातो. तुम्ही काळजी करू नये. हे ऐकताच तो ब्राह्मण म्हणाला, असं कसं शक्य आहे? आपण माझ्या घरचे अतिथी आहात. मी तुमचा जीव धोक्यात कसा घालणार? यावर पांडवांचा मोठा भाऊ युधिष्ठिर म्हणाला, आपण काहीच चिंता करू नका. भीम महाबलशाली आहे. त्याच्यासमोर तो राक्षस मुळीच टिकणार नाही. तुम्ही निश्चिंत मनाने परवानगी द्या. तो ब्राह्मण शेवटी तयार झाला आणि भीमाने निघण्याची तयारी केली. राक्षसासाठी एक गाडी भरून अन्न घेतले आणि तो निघाला. बरंच अंतर गेल्यावर राक्षसाच्या ठिकाणी आला. बकासूर आपल्या गुहेत होता. येणाऱ्या अन्नाची वाट पाहत होता. भीमाने तेथे पोचल्यावर गाडीतील अन्न स्वतःच खायला सुरुवात केली. बराच काळ झाला तरी कोणी अजून कसं आलं नाही हे पाहण्यासाठी राक्षस गुहेबाहेर आला आणि तो पाहतच राहिला. त्याने पाहिलं, एक आडदांड माणूस त्याचं अन्न भक्षण करत आहे. त्याला भयंकर क्रोध आला. ह्याची एवढी हिंमत कशी झाली? माझं अन्न खातोस काय? थांब, आता तुझी खैर नाही, असं म्हणतच तो भीमाजवळ गेला आणि त्याच्यावर मुठीने प्रहार केला. भीम त्याला म्हणाला, अहो, मी जेवत असताना तुम्ही मला मारत आहात. असं करणं उचित नाही. प्रवासाने मला फार भूक लागली आहे. मी आधी भोजन करतो, मग आपण भेटू. त्याचं ते बोलणे ऐकून राक्षसाचा क्रोध अनावर झाला आणि तो जास्तच द्वेषाने भीमाला मारू लागला. भीमावर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. शांतपणे पोटभर जेवल्यावर भीमाने राक्षसाचा समाचार घ्यायला सुरुवात केली. प्रचंड बलशाली भीमासमोर राक्षसाचा टिकाव लागला नाही. त्याला आपटून आपटून भीमाने बेजार केले. शेवटी तो राक्षस गतप्राण झाला. त्या महाकाय राक्षसाचा भीमाने वध केला होता. भीम गाडी घेऊन परत त्या गावी आला. त्याला सुखरूप आलेला पाहून सर्वांनाच आनंद झाला. संपूर्ण गाव राक्षसाच्या भयातून मुक्त झालं होतं. सर्वांनी भीमाचा जय जयकार केला. या गोष्टीतून एक लक्षात येतं, वाईट गोष्ट कितीही शक्तिशाली, भयंकर, ताकदवान असली तरी त्याला नष्ट करणारी शक्ती परमेश्वराने निर्माण केली आहे. वाईटावर चांगल्याचा नेहमीच विजय होतो. वाईटाचा नाश होतो, अंत होतो. चांगल्या गोष्टी कायम राहतात. ओम नमो नारायणाय.